वाळवा तालुक्यातील तुजारपूर जवळ आज सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने वाळवा तालुका हादरला। पोलीस स्टेशन मधील मिळालेल्या माहितीनुसार सांगली ईश्वरपूर महामार्गावर तुजारपूर गावाच्या हद्दीत हनुमान मंदिरासमोर चारचाकी वेगनर गाडी क्रमांक MH10DL 4847 ही डिव्हायडरवर आदळल्याने अपघात घडला। या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत। अपघातात बोरगाव तालुका वाळवा येथील राजाराम शिवाजी पाटील वय 70 वर्षे हे आपल्या कुटुंबियांसह चारचाकी वॅगेनर गाडीने सकाळी 10च्या सुमारास आष्टाकडे निघाले होते। गाडी तुजारपूर गावाजवळील हनुमान मंदिराजवळ आली असता रस्त्याच्या बाजूच्या डिव्हायडरवर जोरात आदळली। या भीषण अपघातात स्वप्नाली सागर पाटील वय 35 वर्षे व राजाराम शिवाजी पाटील वय 70 वर्षे राहणार बोरगाव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर मनीषा पाटील वय 65 वर्षे व रियांश पाटील वय 5 वर्षे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातात चारचाकी वॅगेनर गाडी क्रमांक MH10DL 4847 चे मोठे नुकसान झाले आहे। या घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। या प्रकरणी प्रकाश बाळासो पाटील राहणार बोरगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 94/2026 नुसार भारतीय न्यायसंहिता तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस फौजदार घुले आणि पोलीस शिपाई काळे यांच्याकडे देण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गर्जे हे करत आहेत। या अपघातामुळे बोरगाव गावावर शोककळा पसरली आहे।